वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले असं म्हणणारे महात्मा ज्योतिराव फुले. भारताची राज्यघटना लिहिताना मला जास्त कष्ट करावे लागले नाहीत, कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवरायांचं आदर्श स्वराज्य होतं असं म्हणणारे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश त्यांनी दिला. वेळ पडली तर चांगले पोराला चांगले कपडे घेऊ नका, पोराला चांगले कपडे घेऊ नका, पण जेवणात ताट मोडा, पण पोराला शिकायला शाळेत राहा हा जगावेगळा संदेश देणारे संत गाडगे बाबा. अरे वेळ आली तर एकरी का, पण शिका हा संदेश देणारे राष्ट्रसंत भगवान बाबा. अरे वयाच्या 23व्या वर्षी फासावर जातात, तुम्हाला तरुणांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं जिंदगी तो खुद के दम पे जी जाती है, दूसरों के कंधों पे तो जरा जो उठा करते हैं असं म्हणणारे शहीद भगत सिंग. अरे आम्ही काय फक्त उसच करायचा का, आम्ही सुद्धा दिल्लीवर राज्य करू शकतो हे सांगणारे आणि हा स्वाभिमान इथल्या ऊसतोड कष्टकरी कामगार मजुरांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये, बहुजन समाजाला निर्माण करून देणारे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एकत्र आला. खरं तर आजची परिस्थिती अशी आहे, मोबाईल बघण्यामध्ये एवढे व्यस्त सगळे झाले. कुणी लहान मुलांना विचारलं तुम्ही काय खेळ खेळतात की नाही, मैदानावर दिसतात की नाही, सतत मोबाईल बघत असतात. ते म्हणतो खेळतो ना, व्हॉलीबॉल खेळतो, क्रिकेट खेळतो, काय खेळायचं ते खेळतो, पण कुठं मैदानावर दिसत नाही, म्हणतो मोबाईलवर खेळतो. अशा प्रकारची मोबाईलवरची पिढी मैदानात